ज्या एका बातमीनं मुंबईतल्या कलिंगड विक्रेत्यांचं नुकसान झालं, तिकडे गावखेड्यातला शेतकरी हा हतबल झाला, कलिंगडाची सगळी सप्लाय चेन बिघडली, त्याच बातमीमध्ये आता एक मोठा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बातमीमधला कलिंगडाचा संशय आता तिकडे मिठावरती शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. झालं काय होतं तर पायधुणीमध्ये डोकाडिया कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना डोकाडिया यांनी आपण रात्री कलिंगड खाल्लं होतं हे त्यावेळी सांगितलं आणि त्यानंतर सगळी संशयाची सुई ही या कलिंगडाकडे वळली. लोकांनी घाबरून कलिंगड खाणं थांबवलेलं होतं. बराच सगळा तपास झाला. आता FDA रिपोर्ट, फॉरेन्सिकचे रिपोर्ट हे सगळे रिपोर्ट हातात आहेत आणि त्यातून जेव्हा ठोस काही हातात सापडत नाहीये तेव्हा आता डोकाडिया कुटुंबियांच्या घरातल्या मिठाचा तपास केला जाणार आहे आणि त्यामुळे या तपासातनं या सगळ्या प्रकरणातला गुंता नेमका कसा सुटेल, या सगळ्या प्रकरणामुळे संशयाच्या भोवऱ्यामध्ये जे कलिंगड सापडलेलं आहे ते या संशयाच्या भोवऱ्यातनं कसं बाहेर पडेल याविषयी आता समजून घ्यावं लागेल. 25 एप्रिलच्या रात्री कलिंगड खाऊन झोपी गेलेले डोकाडिया कुटुंबातील 4 जण हे आजारी पडले. एक एक करून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. नवरा बायको आणि 2 अल्पवयीन मुलींचा याच्यामध्ये समावेश होता. उपचारादरम्यानच एक एक करून या घरातल्या 4ही जणांचा मृत्यू झाला. जे हॉस्पिटलमध्ये हे सगळं घडलं. उपचारासाठी जेव्हा अब्दुल्ला डोकाडिया यांना दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांनी रात्री कलिंगड खाल्ल्याचा उल्लेख केला आणि त्यानंतर पहिल्यांदा सगळी संशयाची सुई ही कलिंगडाकडे वळलेली होती. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता यामुळे झालं काय तर मुंबईभर कलिंगडाबाबत अफवा पसरली. लोकांनी कलिंगड घेणं थांबवलं. जवळपास त्यांनी ते बंदच केलं आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो मुंबईतल्या सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आत्ता जेव्हा आपण बोलतोय तेव्हा सगळे रिपोर्ट्स समोर आलेले आहेत. FDAचा रिपोर्ट आहे, FSLचा रिपोर्ट हातात आलेला आहे. जे हॉस्पिटलने सुद्धा त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे. हे सगळे रिपोर्ट्स काय सांगतात? FDAचा रिपोर्ट सांगतोय की कलिंगडामध्ये किंवा घरातल्या कुठल्याही इतर खाण्यापिण्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ त्यांना आढळलेली नाही आहे. FSLचा रिपोर्ट हे सांगतोय की कलिंगडामध्ये विष होतं, झिंक फॉस्फॉइड होतं. त्यांच्या मृतदेहांमध्ये सुद्धा तेच झिंक फॉस्फॉइड सापडलेलं आहे. जे हॉस्पिटलचा हा रिपोर्ट सांगतोय की या मृतदेहाच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फॉइड सापडलेलं आहे आणि त्यामुळेच इथे कलिंगडामध्ये सुद्धा झिंक फॉस्फॉइड होतं. हे कळल्यानंतर दुसऱ्या शक्यतेची पडताळणी सुरू होते ज्याच्याविषयी आपण बोलतोय. त्यामुळे आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न हाच पडतो की कलिंगडामध्ये झिंक फॉस्फाईड हे आलं कुठून? आता ज्या दिशेने हा सगळा तपास सुरू आहे त्याची थिअरी आपल्याला हेच सांगते की घरातल्या खाण्याच्या मिठात किंवा कलिंगडाच्या फोडीवरती झिंक फॉस्फाईड हे टाकलं गेलं असावं आणि पोलीस आता त्यामुळे घरातल्या मिठाचा रिपोर्ट करणार आहेत. त्यासाठी ते घरातलं मीठ FSLकडे पाठवण्यात आलेलं आहे. याच्यापूर्वी जेव्हा पोलिसांनी झिंक फॉस्फॉइड सापडल्यानंतर घराची झडती घेतलेली होती, घरात तपास केला होता, तेव्हा तिथे उंदीर मारण्याचं एक औषध सापडलेलं होतं. मात्र ते हर्बल होतं. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फॉइड असण्याची शक्यता नव्हती. म्हणून आता मिठामधनं हे झिंक फॉस्फॉइड कलिंगडावरती शिंपडलं गेलं का आणि त्यातून विषबाधा झाली का या दृष्टीने आता तपास केला जातो आहे. मुख्य म्हणजे हे रसायन जर का घरातच या मिठामध्ये मिसळलं गेलं असेल तर त्याचा कुठलाही कंटेनर अद्याप पोलिसांना सापडलेला नाही आहे. त्यामुळे तो सापडतो का हेही बघायचं आहे. कंटेनर सापडला नाही याचा अर्थ घरात जर का कोणी ते मिसळलं असेल, तसा प्रयत्न केला असेल तर ते नष्ट करण्याचा, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, हा सुद्धा या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा धागा दिसतोय. या प्रकरणामध्ये सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात करण्यात आलेली होती. मात्र सध्या आता 2 दिशांनी हा तपास सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातल्याच कोणाचा तरी या सगळ्यामध्ये आत्महत्येचा प्लॅन होता आणि त्यातून या सगळ्यांना विष दिलं गेलं का, ही एक शक्यता यामध्ये दिसते. दुसरी शक्यता अशी दिसते ती म्हणजे कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीनं या कलिंगडामध्ये विष कालवलं आणि त्यातून खुनाचा हा सगळा प्रयत्न आहे का, या दिशेने सुद्धा तपास सुरू करण्यात आलेला आहे. या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवलेले आहेत. मात्र त्यातनं कुठलाही भौतिक पुरावा महत्त्वाचा ठरेल या सगळ्या प्रकरणामध्ये असा पुरावा अजून तरी पोलिसांना सापडलेला नाही आहे. कुठलंही कंटेनर सापडलेलं नाही आहे ज्यामध्ये झिंक फॉस्फॉइड असेल किंवा झिंक फॉस्फॉइडसुद्धा प्रत्यक्ष स्वरूपामध्ये घरामध्ये कुठेही आढळलेलं नाही आहे. त्यामुळे सुद्धा अजून कुठलाही ठोस म्हणता येईल असा पुरावा जो निष्कर्षापर्यंत पोहोचवेल असा पुरावा अजून तरी पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये मिळताना दिसत नाही आहेत. 25
एप्रिलचं हे सगळं प्रकरण आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास महिना होत आलेला आहे, तरीसुद्धा कुठलाही निष्कर्षापर्यंत हे प्रकरण जाताना आपल्याला दिसत नाही. झिंक फॉस्फाईड हे डोकाडिया कुटुंबियांच्या शरीरामध्ये सापडलं, ते कलिंगडामध्ये होतं असं FSLचा रिपोर्ट सांगतोय. पण ते कलिंगडामध्ये शिंपडलं गेलं असावं अशी शक्यता आता पोलिसांना वाटते आहे आणि त्या दृष्टीनं हा सगळा तपास सुरू झाला आहे, ज्याच्याविषयी आपण बोललो. पण ते कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, याची उत्तरंही ठोसपणे अजूनही काही मिळताना दिसत नाही आहे. पण या सगळ्यामध्ये काय झालं तर या सगळ्यामध्ये कलिंगड बदनाम झाला, त्यामुळे लोकांनी कलिंगड खाणं कमी करून टाकलं. कलिंगड खाणं कमी केलं त्यामुळे या इकडच्या विक्रेत्यांवरती परिणाम झालाच, पण पार तिकडे गावाकडे कलिंगड पिकवणाऱ्या शेतकऱ्यावरती सुद्धा याचा प्रामुख्यानं परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच अजूनही काही तपासामध्ये समोर येत नसल्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे. आता या सगळ्यामध्ये कधी ना कधी हे जे सत्य आहे या सगळ्यातलं ते समोर येईल, ते आपण सगळेच जाणतो. पण तोपर्यंत हा बदनामीचा डाग या कलिंगडाला लागलेला आहे, तो पुसायला वेळ लागणार आहे, याचीही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. बोल भिडूसाठी कॅमेरामन अमर सकपाळसह मुंबईतनं मी गुरुप्रसाद.